थर्ड लँग्वेज इंग्लिश यातील थर्ड पार्ट सादर करत आहोत. प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 हा एक मेल आहे आणि मेलवर आधारित प्रश्न आपल्या इथं विचारलेले आहेत. सो लेट अस रीड द क्वेश्चन. आपण प्रश्न वाचून पाहूयात. प्रश्न आहे, गो थ्रू द मेल अँड चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ठीक आहे. गो थ्रू द मेल अँड चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणजे ही मेल संपूर्ण वाचा आणि विचारलेल्या प्रश्नासाठी योग्य पर्याय शोधा. पहा, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, ऑन विच डे मोस्ट ऑफ द मेसेजेस आर रिसिव्ड. म्हणजेच प्रश्न असा आहे की दिलेल्या मेलच्या निरीक्षणानंतर आपल्याला हे शोधायचं आहे की कोणत्या दिवशी सर्वात जास्त मेल आपल्याला प्राप्त झालेले आहेत. पाहूयात. आपण मेल थोडंसं झूम करून पाहूयात. पहा, यात लक्षात येईल की राईट कॉर्नरला पहा वेन्सडे बुधवार या दिवशी सर्वात जास्त मेल प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं आपल्याला प्रश्न क्रमांक 17साठी जो योग्य पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4 वेन्सडे. प्रश्न क्रमांक 18. आता प्रश्न क्रमांक 18 आहे एका वेब पेजशी संबंधित. ठीक आहे. काय आहे प्रश्न? गो थ्रू द वेब अँड चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे दिलेलं जे वेब पेज आहे त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून प्रश्न विचारलेल्या प्रश्नासाठी योग्य तो पर्याय निवडा. पहा, ही आहे वेब पेज आणि ही वेब पेज अजून एक माहिती अशी की ॲडिशनल माहिती की ही वेब पेज महाराष्ट्र सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्डशी म्हणजे SSC बोर्ड HSC बोर्डशी संबंधित आहे. प्रश्न काय विचारलेला आहे पहा, अनघा गॉट लेस मार्क्स इन इंग्लिश इन SSC examination. She wants to verify it. Here is the website of SSC board. To verify the marks, where will अनघा click? म्हणजेच अनघाला 10वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात कमी मार्क मिळालेले आहेत आणि तिच्या मार्कांचं पुनर्परीक्षण करण्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी ती ऑनलाईन पद्धतीने वेब पेजवर कुठे क्लिक करायला हवी. पर्याय पाहूयात. पर्याय आपल्यासमोर 4 आहेत. त्यामध्ये जे फील्ड्स आहेत ते आहेत ई मार्कशीट, नोटिफिकेशन, डाउनलोड्स अँड स्टॅटिस्टिक. विद्यार्थी मित्रांनो, जर अनघाला मिळालेले मार्क कमी वाटत असतील आणि त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी जर क्लिक करायचं असेल तर ती करू शकते ई मार्कशीटवर. प्रश्न क्रमांक 19. रीड द फॉलोइंग नोट अँड आन्सर बाय चूजिंग द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. पहा, यामध्ये दिलेली एक नोट आहे आणि त्या नोटवर आधारित विचारलेल्या प्रश्नाचं आपलं उत्तर द्यायचं आहे. आता पहा, ही खाली दिलेली नोट वाचून ओम आणि आदीचे वडील कसे आहेत ह्या संदर्भात आपलं निरीक्षण नोंदवायचं आहे. तर ती नोट एकदा आपण वाचूयात. पहा, ही नोट लिहिलेली आहे ओम आणि आदीच्या वडिलांनी ओम आणि आदीसाठी. ती नोट अशी आहे की आय शॅल नॉट बी एबल टू पिक यू अप आफ्टर स्कूल टुडे. कॅच द बस होम. बी केअरफुल वेन यू क्रॉस द रोड. लुक बिफोर यू लिप. रिमेंबर हेस्ट मेक्स वेस्ट. वडिलांनी ओम आणि आदीला सूचना दिलेल्या आहेत की मी शाळा सुटल्यानंतर तुम्हाला घ्यायला येऊ शकत नाही, तर तुम्ही स्कूल बसनी घरी या. येताना तुम्ही रोड क्रॉस करताना स्वतःची काळजी घ्या आणि कोणतीही घाई करू नका. कारण लुक बिफोर यू लिप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोड क्रॉस करत असाल त्यावेळेस दोन्ही बाजूला पाहून अत्यंत सुरक्षितपणे रोड ओलांडा आणि अतिघाई संकटात नेही. म्हणजेच हेस्ट मेक्स वेस्ट अशा प्रकारचे एक नोट लिहून त्यामध्ये ओम आणि आदीला त्यांच्या वडिलांनी दिलेली सूचना आहे.
आता यावरून या वडिलांचा स्वभाव आपल्याला ओळखायचा आहे, ते कसे आहेत. पर्याय 4 आहेत आपल्यासमोर. स्ट्रिक्ट, ब्रेव, केअरिंग अँड स्ट्रॉंग. वर दिलेल्या नोटनुसार आपण म्हणू शकतो की ओम आणि आदीचे वडील हे केअरिंग आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असणार आहे. आता पहा, आपल्यासमोर येतो आहे एक पॅसेज आणि त्यावर आधारित प्रश्न क्रमांक 20 ते 22 याचे योग्य ते पर्यायी उत्तर आपल्याला शोधायचे आहेत. आपण हा पॅसेज वाचूयात आणि त्याचा काय अर्थ होतो हेही पाहूयात. तर यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की pearls are as valuable as other jewels, but there is difference between pearls and other gemstones like diamonds, rubies, emeralds and sapphires. पॅसेजच्या सुरुवातीस आपला माहिती अशी मिळते की पर्ल्स हे जे रत्न आहे ते डायमंड, रुबीज, एमराल्ड आणि सफायर सारख्या इतर जेमस्टोनशी म्हणजेच रत्नांसारखंच मूल्यवान म्हणजेच व्हॅल्युएबल आहे. परंतु इतर जेमस्टोन्स म्हणजे इतर रत्ने आणि पर्लमध्ये एक मूलभूत फरक आहे. पुढे वाचूयात आपण. वी गेट डायमंड्स अँड अदर जेमस्टोन्स फ्रॉम रॉक्स इन माइन्स. दे आर मिनरल्स. आपल्याला माहिती दिली जाते आहे की डायमंड्स आणि इतर जेमस्टोन्स म्हणजेच रत्ने हे आपल्याला काही विशिष्ट ठिकाणी दगडांच्या खाणीमध्ये प्राप्त होतात. ते मूलभूत खनिजे आहेत. वी गेट पर्ल्स फ्रॉम लिव्हिंग क्रिएचर्स नोन ॲज ऑयस्टर्स. आणि पर्ल म्हणजेच मोती हे आपल्याला जिवंत सजीवापासून मिळतात आणि त्या सजीवाचं नाव आहे ऑयस्टर. दे आर काइंड ऑफ अ सेलफिश. ऑयस्टर्स हे एक प्रकारचे शेल फिश आहेत. दे लाई इन वॉटर अँड ऑयस्टर हॅज सॉफ्ट बॉडी. हे ऑयस्टर्स हे पाण्यात राहतात आणि त्यांचं शरीर हे अत्यंत सॉफ्ट आणि नाजूक असतं. इट इज प्रोटेक्टेड बाय शेल मेड ऑफ 2 parts विच कॅन ओपन अँड क्लोज. तर त्यांचं हे नाजूक शरीर 2 शेल्सनी प्रोटेक्टेड असते, संरक्षित असतं. वेन एन ऑयस्टर फेसेस अ डेंजर द शेल क्लोजेस अप टाईटली. ज्यावेळेस ऑयस्टरला एखादा बाह्य असं डेंजर दिसतं त्यावेळेस ऑयस्टर त्याच्या दोन्ही शेल्स अत्यंत टाईटपणे झाकून घेतो आणि स्वतःचं संरक्षण करतो. पर्ल्स ऑयस्टर्स आर फाउंड इन मेनी पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, मोस्ट इन सीज अँड इवन इन सम लेक्स अँड रिव्हर्स. म्हणजेच हे जे ऑयस्टर्स आहेत हे मोस्टली समुद्र, काही मोठ्या नद्या आणि तळ्यांमध्ये ते राहतात. The Persian Gulf is specially known for its beautiful natural pearls. म्हणजेच पर्शियन गल्फ या समुद्री आखातामध्ये मिळणारे मोती हे सुंदर आणि नैसर्गिक मोती आहेत. आता आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 20. कंप्लीट द वेब बाय चूजिंग 2 करेक्ट ऑप्शन्स. आपल्यासमोर पहा, एक डायग्रॅम येथे आहे. त्याच्यामध्ये मधला जो चौकोन आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्या चारी बाजूनी दिलेल्या चौकोनांमध्ये डायमंड्स, रुबीज, एमराल्ड अँड सफायर या रत्नांचा उल्लेख आहे. आपण आता जातो आहोत त्यांच्या ऑप्शनकडं. इथं विचारलेलं आहे की ऑयस्टर, मिनरल्स, जेमस्टोन्स किंवा क्रिएचर्स. तर हे जे रत्न आहेत हे आपण कशापासून प्राप्त करतो, ते काय आहेत हे शोधायचं आहे. तर त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो, दे ऑल आर मिनरल्स. म्हणजे ते नैसर्गिक खनिजे आहेत. प्रश्न क्रमांक 21. व्हेअर कॅन वी गेट ब्युटिफुल नॅचरल पर्ल्स. आपल्याला नैसर्गिक अत्यंत सुंदर असे मोती कुठून प्राप्त होतात. याचे ऑप्शन्स आहेत अमेरिका, देन शॉप्स, देन वॉटरफॉल्स अँड 4th ऑप्शन इज पर्शियन गल्फ.
तर विद्यार्थी मित्रांनो, ऑब्व्हियसली आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, पर्शियन गल्फ. प्रश्न क्रमांक 22. हाऊ इज द ऑयस्टर प्रोटेक्टेड? ऑयस्टर स्वतःचं संरक्षण कसं करतो? पहा, बाय द सी, बाय द पर्ल्स, बाय अ शेल अँड बाय द पीपल. याचं उत्तर आहे बाय द शेल. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, बाय ए शेल. प्रश्न क्रमांक 23. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. पहा, आपल्या खाली एक वर्णन दिलेलं आहे. त्यामध्ये मनोज हा मुलगा आहे आणि वाक्य काय आहे की मनोज इज गुड ॲट. मनोज कशा कशामध्ये चांगला आहे, त्याला कशा कशांमध्ये चांगल्या क्षमता प्राप्त आहेत, त्याचं वर्णन खाली दिलेलं आहे. पाहूयात आपण. पहिली आहे ए स्लायसिंग, कटिंग अँड चॉपिंग फ्रूट्स बाय व्हेजिटेबल्स. बी आहे ही कॅन ऑल्सो प्रिपेअर टेस्टी सॅलड. ही लाइक्स सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लावर. इवन ही कॅन शेल पीज अँड ग्रीन ग्राम्स. पहा, मनोज कशा कशामध्ये चांगला आहे, तर तो फळे आणि भाज्या ह्या चांगल्या प्रकारे स्लायसिंग, कटिंग आणि चॉपिंग करू शकतो. तसेच तो उत्तम असे सॅलड बनवू शकतो. तसेच तो घरामध्ये असणारी वेगवेगळ्या धान्यांची पिठे चांगल्या प्रकारे चाळू शकतो. तसंच वेगवेगळ्या शेंगा आणि हरभऱ्याचे दाणे हे सोलू शकतो. तर अशा त्याच्या ॲबिलिटीज म्हणजे क्षमता आहेत. आता यावर आधारित प्रश्न काय आहे पहा. प्रश्न असा आहे की बाय रीडिंग धीस वी कॅन से दॅट मनोज कॅन बिकम ए गुड. प्रश्न असा विचारलेला आहे की वरील वर्णन वाचल्यानंतर मनोज खालीलपैकी कोणचा चांगला पर्याय घेऊन तो काय बनू शकतो? पाहूयात. तर पर्याय आहेत नंबर 1 व्हेजिटेबल व्हेंडॉर, नंबर 2 शॉपकीपर, नंबर 3 वेटर, नंबर 4 शेफ. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गुणांनी प्राप्त असा मनोज हा एक चांगला शेफ बनू शकतो. शेफचा अर्थ होतो एक चांगला स्वयंपाकी किंवा आचारी. आपण पोहोचतो आहोत प्रश्न क्रमांक 24 कडे. प्रश्न क्रमांक 24 आहे 4 पेयर्स आर गिवन इन द फॉलोइंग. विच पेयर इज नॉट द पेयर ऑफ अपोजिट वर्ड्स? चूज करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. खाली 4 पर्यायांमध्ये 4 विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यापैकी कोणची जोडी ही विरुद्धी अर्थाच्या शब्दांची नाही हे शोधायचं आहे. पाहूयात आपण पर्याय. नंबर 1 वाइल्ड, टेम. नंबर 2 गॅदर, डिस्पर्स. नंबर 3 ॲस्टॉनिश, सरप्राईज. नंबर 4 ॲग्री, डिसॲग्री. तर यामध्ये पहा, पर्याय क्रमांक 3 ॲस्टॉनिश अँड सरप्राईज हे विरोधार्थी नसून समानार्थी शब्दांची जोडी आहे आणि म्हणून इतर 3 हे योग्य विरोधार्थी शब्दांचे जोड्या आहेत. त्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 ॲस्टॉनिश अँड सरप्राईज हे समानार्थी शब्दांची जोडी आहे. आपण आता पोहोचतो आहोत आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न आहे रीड द सेंटेन्स, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. पहा, खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला रिकाम्या जागी योग्य ते पर्याय निवडायचे आहेत आणि ते पर्याय निवडून आपल्याला तिथं लिहायचा आहे. पहा, वाक्य पाहूयात आपण. ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड ए डॅश डॅश ॲज ही वॉन्टेड टू थ्रो ए डॅश डॅश. आता पहा, खाली दिलेले पर्याय जे आहेत ते असे आहेत की बीन या शब्दाचे होमोफोन्स आहेत. आता काय आहेत ते? BWN, BIN. नंबर 2 BIN, BEAN. नंबर 3 आहे BEAN, BIN. आणि नंबर 4 आहे BIN, BEEN. आता पहा, ज्यावेळेस आपण डस्टबिन या अर्थाने बीन पाहतो तर तो असतो BIN बीन आणि BEAN बीन
म्हणजे सोललेल्या शेंगांची टरफले. ठीक आहे. त्यामुळं आपल्यासाठी पर्याय योग्य ठरतो. तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, BIN बीन अँड BEAN बीन. म्हणजेच ही हॅज गॉन आउटसाइड टू फाइंड ए बीन ॲज ही वॉन्टेड टू थ्रो ए बीन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे आपले सर्व प्रश्न, त्यांचे स्पष्टीकरण आणि प्रश्न आणि त्यांची योग्य पर्यायी उत्तरे. आपण लवकरच भेटतो आहोत एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये आमच्या बरोबर शेवटपर्यंत राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.